मध्य रेल्वेची वाहतूक आता सुरू झालेली आहे, मात्र 30 ते 40 मिनिटे उशिराने सुरू आहे। सायन आणि माटुंगा दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झालेला होता। ओव्हरहेड वायरवरती एक बांबू पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला होता। ओव्हरहेड वायरमधील बिघाड दुरुस्त करण्यात आलाय, मात्र मध्य रेल्वेची वाहतूक ही सध्या 30 ते 40 मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। मध्य रेल्वेबाबत ही महत्त्वाची अपडेट येते। मध्य रेल्वेची वाहतूक ही सध्या 30 ते 40 मिनिटे उशिराने सुरू आहे। आणि असे ताजे अपडेट्स आपण घेऊयात। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, मुंबईकरांची कामाला जाण्याची वेळ आहे आणि याच दरम्यान हा सगळा बिघाड झालेला आहे। सध्याची ताजी अपडेट काय सांगते? नक्कीच गुरुप्रसाद, पाहायचं झालं तर माटुंगा आणि सायनच्या दरम्यान हा पूर्णपणे ओव्हरहेड वायरती बांबू पडल्यामुळे खोळंबा झालेला होता। आताच एक रेल्वे आहे ती माटुंगा रेल्वे स्थानकात आलेली आहे। गेल्या 25 ते 30 मिनिटांपासून माटुंगा रेल्वे स्थानकात एकही लोकल रेल्वे आहे ती आलेली नव्हती आणि या ठिकाणी आता ही पहिली रेल्वे आहे ती या बिघाडानंतर या स्थानकावरती दाखल होते। आपण समोर पाहत असतो तर हाच जो रस्ता आहे, तो ट्रॅक आहे, तो माटुंगा आणि सायनच्या दरम्यानचा आहे। आताच प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती देखील ही रेल्वे येते। जर आपण या ठिकाणी रेल्वेचा वेळ पाहिली तर रेल्वेच्या इंडिकेटर मध्ये देखील अशाच प्रकारची वेळ आहे, ती म्हणजे 8:11ची लोकल आहे ती अजूनपर्यंत माटुंगा स्थानकात पोहोचलेली नाही। जवळपास 8:45 आता वाजत आलेले आहेत आणि तोपर्यंत देखील ही ट्रेन न आल्यामुळे प्रवाशांचा एकच खोळंबा आहे तो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो या ठिकाणी अनेक नागरिक आहेत ते रेल्वेमध्ये या ठिकाणी प्रवास करत होते। कामावरती जाण्यासाठी कुठेतरी उशीर झालेला होता, त्यामुळे आता धावपळ आहे ती प्रवाशांची सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात जे स्थानिक नागरिक जे प्रवासी आहेत, मुंबईकर चाकरमानी आहेत, त्यांच्या कामावरती जाण्यासाठी निघालेले असताना हा जो सकाळच्या सुमारास खोळंबा आहे तो पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो मेल गाडी देखील या दुसऱ्या ट्रॅकवरून आहे ते आता वळवण्यात आलेल्या आहेत आणि जी संपूर्णपणे वाहतूक आहे ती जलद मार्गावरून स्लो ट्रॅकवरती वळवण्यात आलेली होती। जो बांबू आहे तो आता त्या ओव्हरहेड वायरवरून हटवण्यात आलेला आहे आणि ती लाईन आता पूर्ण सुरू करण्यात आलेली असून आता जी बरोबर तर वाहतूक पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे, मात्र तरी सुद्धा अद्यापही मध्य रेल्वेवरचा खोळंबा कायम आहे। 30 ते 40 मिनिटे उशिराने सध्या मध्य रेल्वेवरती वाहतूक सुरू आहे। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।